नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा एकानंतर एक धमाकेदार असे ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड तर एकच नंबर होता. नेमकं घडलं तरी काय, तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरीला समजलं की उदयकांतचा खून वल्लरीनेच केला आहे आणि वल्लरीचं सत्य जाणून घेण्यासाठी ईश्वरीने चक्क वल्लरीला हळदी कुंकवाचं वाण दिलं, तिला चांदीचे पैंजण गिफ्ट म्हणून दिले आणि तिचं जे जुनं पैंजण होतं ते चेक केलं आणि हे पैंजण चेक करताच ईश्वरीला समजलं की हो, मला उदयकांतने जिथे आत्महत्या केली तिथे भेटलेलं पैंजणाचे जे घुंगरू मामीचेच होते. ईश्वरीला हे सत्य कळलं आहे, पण त्यापेक्षा एक आनंदाची बातमी म्हणजे ईश्वरी आई होणार आहे आणि ईश्वरीचे रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आले, त्यामुळे घरामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. मग हा चमत्कार नेमका घडला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि हो प्रेक्षकांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एक सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आहे ना, अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, मिस इंदौर, आता शांत झोप, टेन्शन घेऊ नकोस, कसलीही काळजी करू नकोस. ईश्वरीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून अर्णव तिला विचारतो की तुला मला काही विचारायचं आहे का, काही सांगायचं आहे का, तर विचार. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की हो सर, माझ्या मनात आहे ना एक प्रश्न आहे, मला तुम्हाला तो विचारायचा आहे. आणि आज जेव्हा आपण उदयकांतच्या ठिकाणी गेलो तेव्हा तुम्ही मामीला फोन करून उदयकांत कुठे सापडला हे सांगितलं होतं का? तुम्ही त्यांना त्या ठिकाणाचा पत्ता पाठवला होता का? तर अर्णव म्हणतो, मी मामीला कशाला पत्ता पाठवेन, आपण तिघेही बरोबर होतो. शिर्केचा फोन आला, त्यानंतर आपण शिर्केला पिकअप केलं आणि तिथे गेलो. मी मामीला कशाला फोन करून कळवेन. मग तो विचारतो की मिस इंदौर, पण तू असं का विचारतीयस? तर ईश्वरी म्हणते, माझ्या मनात एक शंका आली आहे. तुम्ही मामीला कळवलं नाही, मामांनीही कळवलं नाही, मग मामी त्या ठिकाणी पोचल्या कशा? त्यांना त्या ठिकाणचा पत्ता कोणी दिला? तर अर्णव म्हणतो, तुझी शंका बरोबर आहे, पण एक मिनिट, तू मामीवरती संशय घेतीयस का? तुला असं वाटतंय का की या सगळ्या प्रकरणामध्ये जी बाई होती ती मामीच आहे? आता ईश्वरी काही बोलत नाही, ती थोडी घाबरून जाते. तेव्हा अर्णव म्हणतो की जर तुला असं वाटत असेल ना तर हे एकदम चुकीचं आहे. मला मान्य आहे, मामी कधी कधी विचित्र वागते, घरात भांडणं लावते, तुझ्याशी तर जरा जास्तच वाईट वागते, पण इतक्या खालच्या थराला मामी कधीच जाणार नाही. माझ्यासाठी मामींनी लहानपणापासून खूप काही केलं आहे. मला बिझनेस सुरू करायचा होता आणि माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा मामीने स्वतःचे दागिने विकून मला पैसे दिले होते, त्यातूनच हा बिझनेस उभा राहिला. मामीने या घरासाठी आणि आमच्यासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे उगाचच मामीवरती असा संशय घेऊ नकोस. मामी असं करणं शक्यच नाही. अर्णव काही ऐकूनच घेत नाही ईश्वरीचं. अर्णवला काही पुरावा नसल्यामुळे ईश्वरी त्याच्यासमोर काही बोलत नाही, पण मनात म्हणते, सर तुम्ही काहीही म्हटलं, कितीही म्हटलं तरी माझा मामीवरती संशय आहेच आणि हे सगळं सत्य शोधून काढल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही आहे. ईश्वरी अशी विचार करत झोपून जाते. आता पुढच्या सीनमध्ये आपल्याला वल्लरीचा एक भयानक चेहरा बघायला मिळतो. वल्लरी एकटी असताना खुश होऊन म्हणते, शेवटी गेला उदयकांत, गेला एकदाचा, आता संपलं माझ्या डोक्यावरचं टेन्शन. आता मला हे नाही कळत, ही बाई एकटी असताना एवढी जोरजोरात का बोलते, म्हणजे 4 लोकांना ऐकू जायला. हे भगवान. आता रमाकांत तर आधीच टपलेला होता आणि मग हा उदयकांत माझ्या डोक्याला टेन्शन देत होता, तो सुद्धा टपकला. आता मला काही टेन्शन नाही, आता मी निवांत जगणार, कुणी माझं काहीही वाकडं करू शकत नाही. वल्लरी आता उदयकांतचा मृत्यू आठवणे ना, वल्लरी म्हणते, आता दोघे भाऊ तिथेही जसे खाली भांडत होते तसेच भांडत बसावरती, एकमेकांचे डोके फोडा, मारामाऱ्या करा, हाणामाऱ्या करा, दोष द्या, आरोप लावा, मला काहीही फरक पडत नाही. इथे जशी मी तुमच्यामध्ये यायची तशी तिथे येणार नाही, कारण मला वरती यायला काही इंटरेस्ट नाही आहे. अजून खूप वेळ आहे त्या गोष्टीला, तोपर्यंत तुमची वरची वेळसुद्धा संपेल, असं ती म्हणते आणि एकटीच अशी फालतूची बडबडत असते. आता पुढच्या सीनमध्ये आहे ना, ईश्वरी रमाकांतच्या अस्थी ठेवलेल्या ठिकाणी हात जोडून म्हणत असते की बाबा, माझ्या मनात काही लोकांबद्दल शंका आहेत, त्या शंका खऱ्या आहेत की खोट्या हे कसं ठरवायचं, हाच प्रश्न माझ्यासमोर आहे. मामी असं कसं काय करू शकतात? मामी उदयकांतचा खून झाला त्या ठिकाणी आमच्या आधी कशा काय होत्या? मला शंका आहे.
मी मामीला विचारलं तर त्या मला काही सांगणार नाही, त्या लगेचच चिडतील आणि त्यांच्या पायातील पैंजणही मी पाहू शकत नाही. मामीचा खरंच या प्रकरणात सहभाग आहे का? या सगळ्या प्रकरणामध्ये मामीचा हात आहे का? ज्या बाईला आम्ही शोधतोय ती बाई मामीच आहे का? ह्याच वेळी आहे ना ईश्वरीला रमाकांतचा आवाज ऐकू येतो की ईश्वरी बाळा, सगळं काही ठीक होणार आहे, काळजी करू नको. ईश्वरी म्हणते, बाबा खूप खूप थँक्यू, मला माहिती आहे ही कल्पना तुम्हीच मला सुचवली आहे. सत्य जाणून घेण्यासाठी आता मी असंच करणार. आता तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे आणि ती म्हणते की या सगळ्या प्रकरणामागे मामीचा हात आहे की नाही हे मी शोधून काढणारच आणि तुम्हाला न्यायसुद्धा नक्की मिळवून देईन. खूप खूप थँक्यू बाबा. आता वल्लरीला ना एक स्वप्न पडतं. वल्लरीनं झोपेमध्ये घाबरून म्हणते की सोडा सोडा, मला पकडू नका, मला माफ करा अशी ती वेड्यासारखी ओरडत असते. आता मामा तिला उठवून म्हणतो की अगं बाई, आयुष्यात जागेपणी तू चुकूनही कोणाची माफी मागितली नाहीस आणि आता स्वप्नात कोणाची माफी मागतीयेस? असं काय केलं आहेस की त्या पापाची माफी तू मागतीये? आता वल्लरी म्हणते, गप्प बसाव तुम्ही, काही पण काय बोलताय? आता मामा रात्रीची गोष्ट विचारतो तेव्हा वल्लरी म्हणते की रात्री मला झोपच नाही आली. रात्रभर मला असाच भास होत होता की आपल्या रूममध्ये कोणीतरी आहे. आता मामा म्हणतो, असतात मग अशी काही अतृप्त आत्मे ज्यांना आपला हिशोब हवा असतो. कदाचित तूसुद्धा कोणाचं काहीतरी केलं असेल. मामी आता आणखीनच घाबरून जाते आणि म्हणते की तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही माहिती नाही, असं ती चिडते मामावरती. आणि आता पुढच्या सीनमध्ये ना आजी नम्रताला आषाढी एकादशीची गोष्ट सांगत असते. म्हणजे ही नम्रताच विचारते आजीला. तर आजी म्हणते की आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सृष्टीचा कारभार भगवान शंकराच्या हाती सोपवून निद्रेत जातात. श्रावण सुरू झाल्यावर भगवान शंकर संपूर्ण सृष्टीचा कारभार पाहतात. म्हणून श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक सोमवारी आपण शिवपूजन करतो. वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळ्या वस्तू वाहिल्या जातात आणि ज्या नवविवाहित आहेत त्यांनी लग्नाच्या पहिल्या 5 वर्षात हे व्रत केलं तर त्यांना चांगला आशीर्वाद मिळतो आणि त्यांचं सौभाग्य बळकट राहतं. आता नम्रता म्हणते, आजी आता मला या पूजेचं महत्त्व कळलं, ही पूजा मी नक्की करेन. आजी म्हणते, खरंच कर, तुला त्याचं चांगलं फळसुद्धा नक्की मिळेल. आता तेवढ्यात आजी आणि ईश्वरीचा सीन घेतला आहे प्रेक्षकांना पुढे. ईश्वरी म्हणते की आजी, आज श्रावणी सोमवारची पूजा आहेच, तर आपण घरामध्ये हळदी कुंकू ठेवूया का? आणि मला अजून असं वाटतं आहे की अंजलीताई, मामी आणि नमूताईसाठी मी वाणही आणते. तर आजी म्हणते, हो का, काय ठरवलं आहेस तू? तर ईश्वरी म्हणते, मी त्यांच्यासाठी चांदीचे पैंजण करणार आहे. पण आजी, तुम्ही कोणाला सांगायचं नाही, मी त्यांना हे सरप्राईज देणार आहे. आजी म्हणते की नाही, मी कोणालाही सांगणार नाही. ईश्वरी आणि अर्णवचा आता पुढचा सीन घेतला आहे प्रेक्षकांना त्यांनी. ईश्वरी म्हणते, सर थांबा, ऑफिसला लगेचच जाऊ नका. अर्णव ऑफिसला जायला निघालेला असतो. ती म्हणते, आज पहिला श्रावणी सोमवार आहे, आपण यांना घरात शिवपूजन करणार आहोत आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे. अर्णव म्हणतो, गुड, खूप छान, चला मी येतो आता. नंतर ऑफिसच्या कामाचं कारण देत अर्णव म्हणतो की मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे, मला काही थांबता येणार नाही. पण आकाश सरांना थांबवावं लागेल. पण आकाश सरांना थांबायचं आहे. आकाश भाऊजी थांबा ना. ईश्वरी आता अशी आकाशला खूप फोर्स करते आणि म्हणते की तू थांब. कसा बसा आता आजीने सांगितल्यानंतर अर्णव कन्व्हिन्स होतो आणि तो घरात थांबायला तयार होतो 5 मिनटासाठी, कारण आजी त्याला समजावून सांगते. तर ईश्वरी म्हणते, पाहिलं ना, एवढ्या वेळचं मी सांगत होते तेव्हा तुम्ही माझं ऐकत नव्हतात, आता आजीने सांगितलं तर लगेचच ऐकलं. अर्णव म्हणतो, हो आजीने सांगितलं म्हणूनच थांबतोय, ते पण फक्त 5 मिनटासाठी. आजी म्हणते की माझ्या नात सुनेला खूप हौस आहे, ते खूप हौशीने सगळं करते. अर्णव म्हणतो, हो, जरा जास्तच हौस आहे तिला. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की काय बोललात तुम्ही, परत एकदा बोला. तर अर्णव म्हणतो, तुला खूप हौस आहे, एवढंच बोललो मी. तर ईश्वरी म्हणते, सर जरा बाहेर जाऊन बघा, लोकांच्या बायकांना काहीच हौस नसते, दिवसभर झोपलेल्या असतात नुसत्या. इथे मी इतक्या हौशेने सगळं करते आहे तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता नम्रतामध्ये, ईश्वरी, जीजू, काय करताय तुम्ही? तुम्हाला जर असंच भांडायचं असेल ना तर तुमच्या रूममध्ये जाऊन भांडा, इथे नका भांडू. ईश्वरी म्हणते, चला सर, आपण रूममध्ये जाऊन भांडूया. आता अर्णव म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही आहे भांडायला. नम्रता म्हणते, आम्हाला इथे बसून ठेवलं आहे, आधी आमचं कर आणि मग तुमचे भांडणं कंटिन्यू करा. असं यांचं मस्त मजेशीर बोलणं चालू असतं. आता पुढच्या सीनमध्ये ना ईश्वरीला ते पैंजणाचं क्लू लागतो.
ईश्वरी आता मामीला हळदी कुंकू लावते आणि म्हणते की मामी हे पहा, मी तुम्हा दोघींसाठी ही चांदीची पैंजण आणली आहेत. चला मामी तुमचे पाय दाखवा, मी तुमच्या पायात घालून देते. आता मामी म्हणते अगं कशाला पायाला हात लावतीयेस, तू मला हातात देऊन टाक, मी नंतर घालीन रूममध्ये गेल्यानंतर. ईश्वरी म्हणते की नाही मामी, आज मी ठरवलं की मी स्वतः तुमच्या पायात पैंजण घालणार आहे. तुमच्या पायाला हात लागल्यावर मला तुमचे आशीर्वादच मिळणार आहेत ना. आता मामी म्हणते माझे आशीर्वाद तर नेहमीच तुझ्याबरोबर आहेत. आता तू पैंजण दे, मी नंतर घालते. ईश्वरी अशी चिडल्याचं नाटक करते आणि म्हणते काय मामी, मला वाटलं होतं हे पैंजण पाहून तुम्ही खूप खुश व्हाल. मी तुमच्या पायात स्वतःच्या हाताने पैंजण घालणार आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणार. प्लीज मामी, प्लीज प्लीज. आता मामी म्हणते ठीक आहे, आता तू एवढा आग्रह करतीयस तर घे. आता मामी अशी पाय पुढे करते. आता ईश्वरी मामीच्या उजव्या पायातील पैंजण अशी बारकाईने पाहते. पहिल्या पैंजणाचे घुंगरू व्यवस्थित असतात, तुटलेलं वगैरे काहीच नसतं. पण आता जेव्हा ती दुसऱ्या पायात पैंजण घालायला जाते ना, तेव्हा ते पैंजण पाहताच ईश्वरीला आता जबरदस्त धक्का बसतो. त्या पैंजणाचे घुंगरू तुटलेले असतात. याचा अर्थ ईश्वरी म्हणते की माझा संशय खरा आहे. उदयकांतच्या मृत्यूच्या ठिकाणी मला जे पैंजणाचे घुंगरू सापडले होते ते मामीच्याच पैंजणाचे घुंगरू होते. मामी आमच्या आधी त्या ठिकाणी गेल्या होत्या एवढं मात्र नक्की. तिला आता पूर्णपणे असा कॉन्फिडन्स येतो की उदयकांतच्या मृत्यूमागे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मामीचाच हात आहे. ईश्वरीच्या मनामध्ये जो संशय होता तो आता जवळपास खात्रीमध्ये बदललेला असतो. आजचा एपिसोड तर खूपच भारी होता. म्हणजे ईश्वरीला आता ठोस पुरावा तर मिळालेला आहे, पण आता ती सगळ्यांना कशी सांगणार हे आपल्याला आता पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहू की मामा वल्लरीला म्हणतो की वल्लरी, तुझ्या पैंजणाचे घुंगरू तुटलेत ना, दे माझ्याकडे, मी ते रिपेअर करून आणतो. आता वल्लरी म्हणते की एकदम कॉन्फिडन्समध्ये म्हणते वल्लरी. आता वल्लरी काय म्हणते की नाही, त्याची सर्व्हिस संपली आता, त्याची काहीच गरज नाही आहे. मामाला तिच्या उत्तराचं आश्चर्य वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण अजून एक गुड न्यूज ऐकणार आहोत ईश्वरीची. आजी म्हणते की अर्णव आता खूप झालं, आता सगळ्या गोष्टींचा उलगडासुद्धा झाला आहे. मला असं वाटतं की आपल्या घराचं गोकुळ व्हावं, तुझं आणि ईश्वरीचं बाळ या घरात यावं आणि त्या बाळाने आमच्या अंगाखांद्यावरती खेळावं. मला पणजी व्हायचं, माझी एवढी इच्छा पूर्ण कर. आता मामा पण तिथे येतो. मामा ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, आपल्या घराचं आता गोकुळ व्हायला पाहिजे. ईश्वरी म्हणते गोकुळ होईल ना. आता हे ऐकून मामा खूप खुश होतो. ईश्वरीच्या हातात रिपोर्ट्स पाहून मामा आनंदाने म्हणतो, म्हणजे त्या आजीला आवाज येतो आई, ए आई, आणि तो खुश होऊन तिथून निघून जातो मामा. ईश्वरी आता स्वतःशीच बोलते की मामा रिपोर्ट्स पाहून एवढा खुश का झाले, असा विचार ईश्वरी करते. आता मामा घराचं गोकुळ होईल म्हणाले आणि या रिपोर्ट्सचा काय संबंध आहे. ईश्वरीने वाण देण्याच्या बहाण्याने मामीचे जुने पैंजण तपासले आणि उदयकांतच्या मृत्यूच्या ठिकाणी सापडलेले घुंगरू हे मामीच्या तुटलेल्या पैंजणाचेच असल्याचं तिला समजलं. म्हणजेच आता वल्लरीचा खेळ संपला आणि वल्लरीचा खरा चेहरा ईश्वरीसमोर येण्याच्या अगदी जवळ आहे. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला प्रेक्षकांनो, कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही अजूनपर्यंत जर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.